आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू. विठ्ठले माझे माऊली निधळावरी करा, निधळावरी कर ठेवली वाट मी पाहे, वाट मी पाहे. विठ्ठले माझे माऊली. माझा मना, काय झालं? कधी कधी खरंच नाही जमत ना स्वतंत्रपणे खंबीरपणे उभं राहायला. मनाचं ओझं इतकं वाढतं की सगळं ओसंडून व्हायला लागतं. पण आयुष्याचा नियमच असा आहे की प्रत्येक वेळी आपल्याला पर्याय नसतो. जबाबदाऱ्या, परिस्थिती आपल्याला इतकं कणखर बनवतात की आपण स्वतःलाच खचून जाण्याची परवानगी देत नाही. पण हेही खरं आहे की सगळे दिवस सारखे नसतात. जर काळोख गडद होतो तेव्हा पहाट जवळ येत असते. तसंच आयुष्याच्या प्रवासातही बदल घडतात. मनाला हे पटवून द्यायला हवं की आजचा थकवा कायमचा नाही. इच्छाशक्ती ही अशी एक ताकद आहे जी माणसाला मरणाच्या दारातून परत ओढू शकते. थकवा, एकटेपणा, परिस्थिती यांना हरवून पुन्हा उभं राहण्यासाठी हीच इच्छाशक्ती सर्वात मोठं शस्त्र ठरते. आणि शेवटी एक सत्य की कितीही कुणी सोबत असलं तरी काही गोष्टी आयुष्यात माणसाला एकट्यानेच कराव्या लागतात. हे एकटेपण भीतीदायक नसून उभं राहायला शिकवणारं असतं. म्हणून थकवा मान्य कर, पण हार मानू नकोस. कारण शेवटी तुझ्या आयुष्याची दिशा ठरवणारा एकमेव आधार तू स्वतःचाच आहे. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा हा विचार इतका छान वाटला ना की आपण आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपले किती नाते असतात ना. आपलं जर गणगोत आपण ठरवलं तर आपलं गणगोत किती असतं ना. पण कधी कधी असं होतं ना की आपल्यावरती काही अशी परिस्थिती येऊन जाते की गणगोत फक्त नावापुरती राहतं. कारण आयुष्यामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहेत ना, ह्या गोष्टी आपण कधी कुणाला सांगू शकत नाही. तुम्ही विचार करा, आपली किती नातलग असतात की ज्यांची जर आपण गिणती केली तर ती फक्त संख्यामध्ये आपण मोजू शकत नाही, एवढं आपलं गणगोत असतं. पण जेव्हा आपल्यावर परिस्थिती येते तेव्हा आपल्याला कळतं की खरा आधार आपल्यासाठी आहे कुणाचा. आणि कुणी कितीही आधार दिला ना तरी आपण प्रत्येक वेळेस त्या व्यक्तींवरती अवलंबून राहू शकत नाही. कारण आपल्याला आपला स्वतःचा आधार स्वतःलाच बनावं लागतं. खरंच म्हणतात ना, एकटं यायचं आहे आणि एकटंच जायचं आहे. आणि आयुष्यामध्ये जेव्हा असे कठीण प्रसंग येतात ना आपल्या, तेव्हा या कठीण प्रसंगामधून मार्गक्रमण करण्यासाठी आपल्यालाच वाट शोधावी लागते. हां, पण काही आपल्या पाठीमागं असे आधार असतात ना, ज्याला आपण आधारस्तंभ म्हणतो, की आपल्यावरती कुठलीही परिस्थिती आली ना की आपल्याला असं वाटतं की नाही, माझ्या पाठीमागं हे आहे, त्यामुळे मी खंबीर आहे. आणि असेच आधार असतात आपल्या आयुष्यामध्ये. आपले आईवडील, आपली बहीण, आपला भाऊ. तर
अशी ही भाऊबीज आज छान आमच्या इथे मस्तपैकी भाऊबीज आम्ही मनवली. आणि ताई आलेली आहे गावावरनं, तिच्या सासरवरनं. तर त्यामुळे आज आमची जी भावंडं आहेत ते पण सगळे मस्त भाऊबीज करायला आले होते. आणि एवढी छान मजा आली ना, गप्पा गोष्टी सगळ्या गोष्टी आम्ही एवढ्या आनंदाने केल्यात ना. आणि हेच जे दिवस असतात ना, हेच दिवस आपल्या आठवणीमध्ये राहतात. कारण आयुष्यामध्ये जर कुठलीही परिस्थिती आली तर कणखर पाठीच्या कण्यासारखा आपल्या पाठीमागं राहणारा आपला आधारस्तंभ तो म्हणजे आपला भाऊ. आणि भाऊबीज असल्यामुळं आज माझ्या मावशीचा मुलगा, माझ्या मोठे बाबाची मुलं, हे सगळेजणं मस्त आम्ही जमलो होतो. आणि छानपैकी भाऊबीजेचा सण या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त साजरा केला. आणि हा जो छोटू मुलगा दिसतोय ना, मी आहे या छोटू मुलाची मावशी. हा आहे माझ्या ताईचा मुलगा. आणि हा एवढा ॲक्टिव्ह आहे ना, ज्याला म्हणतात ना की एक्स्ट्रा ॲक्टिव्ह आहे तो एवढा चंट आणि एवढा हुशार आहे ना की एवढा छोटा आहे पण एवढ्या जबाबदाऱ्या मोठ्या माणसासारखा पार पाडतो. आणि त्याचं बोलणं, त्याचं वागणं असं वाटत नाही की हा एवढा छोटा असून एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या छानपैकी मस्त हँडल करतो ना, की तुम्हाला काय सांगू. तुम्ही थोडंसं आमचं डिस्कशन पुढे ऐकू शकसाल. बस 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 कर, मिक्स कर. कुठला कलर बनला? कुठला कलर बनला? विटकरी कलर. विटकरी कलर बनला. हा कुठला आहे? पोपटी कलर. कुठला? पोपटी कलर. दोन कलर बनले आपले आता. ही आहे शिवची पेंटिंग. ही आहे शिवची पेंटिंग है ना शिव? तू या पंटांना कलर दिला ना? या पंटांना कलर दिला ना? लाल कलर आहे का? आणखी कुठला आहे? आणखी कुठला कलर दिला? हिरवा. हिरवा. हा हिरवा कलर दिलाय शिवने. हा कुठला आहे? काळ्या कलरची पंटी नसते. या काळ्यावरती आपण गोल्डन कलर देऊ. आणखी गोल्डन. वरती घे, असा वरती म्हणजे दिसेल असं. वरती घे जरा. ऑरेंज. याच्यामध्ये दाखव. हा डार्क एकदम गुलाबी. आणि असं करत करत छान आजचा मस्त दिवस गेला आहे माझा. आणि ही माझी संगीताची रूम. इथे एवढं शांत वाटतं ना की कधी कधी असं वाटतं माणसाच्या आयुष्यामध्ये शांती फार महत्त्वाची आहे. आणि ही शांती मी इथे अनुभवली.